नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे शहरातील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीचा वेळ वाचवण्यासाठी प्रमुख 32 रस्त्यांवरती सुधारणा करण्यात येणार आहे। या रस्त्यांवरती चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधनं, वाहतूक विलगीकरण टेक्निक इत्यादी माध्यमातून अभिनव योजना राबवण्यात येणार आहे। यासाठी गुगल सोबत करार करण्यात आला आहे। वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून एक ॲप तयार करण्यात येणार आहे। यामुळे पुणे शहरातील रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजेच जास्त वाहनं जाण्याची क्षमता ही वाढवण्यात येणार आहे। पुणे शहरातील रस्त्यांचे उपयोगानुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे। त्यावरती रस्त्याबाबत काम करणाऱ्या इतर स्थानिक प्रतिनिधींची मदतीनं विशेष उपाययोजना करण्याचा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे। त्यानुसार जास्तीत जास्त वाहतूक असणारी शहरातील रस्त्यांमध्ये लक्षणीय बदल करण्यात येणार आहेत। या मुख्य रस्त्यांवरती वाहतुकीची गती संथ असेल अथवा या रस्त्यावरती जर वाहतूक कोंडी सतत होत असेल तर त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवरती सुद्धा होतो। त्यामुळे या ठिकाणी आता मोठे बदल करण्यात येणार आहेत। तर जाणून घेऊयात की काय काय सुधारणा होणार आहेत त्या। तर रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी या रस्त्यावरती चौक सुधारणा होणार आहे। या ठिकाणी अद्ययावत सिग्नल यंत्रणा, पार्किंग मॅनेजमेंट, स्पीड ब्रेकर्स, रस्त्यांची सरफेसिंग, रस्त्यावरील अतिक्रमण काढणं, त्यावरती वाहतूक नियंत्रणाची साधनं बसवणं, रस्त्यामधील मिसिंग लिंक्स पूर्ण करणं, रस्त्यावरील वॉटर लॅगिंग पॉईंट दुरुस्त करणं, या रस्त्यांवरती नो हॉकर्स झोन करणं, त्याची अंमलबजावणी करणं, रस्त्याबाबतच्या प्रलंबित कोर्ट केसेसबाबत पाठपुरावा करणं, रस्त्यांवरील अडथळा आणणाऱ्या झाडांबाबत उचित उपाययोजना करणं, अडथळा करणाऱ्या आस्थापनांवरती कारवाई करणं, तसेच या रस्त्यांवरती वाहतूक विलगीकरण टेक्निकचा वापर करणं अशी सर्व कामं केली जाणार आहेत। पुणे शहरातील या मुख्य रस्त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे। यामुळे वाहन चालकांचा मुख्य रस्त्यांवरून जाण्याचा कल वाढेल। परिणामी रहिवासी रस्ते, व्यापारी रस्ते यांवरचा ताण कमी होईल। मुख्य रस्त्यांवरून वाहनांना एक सरासरी वेगानं जाता आलं तर त्या रस्त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते, म्हणजेच वाहनांची संख्या वाढेल आणि जर सरासरी वेगापेक्षा कमी किंवा जास्त वेगानं वाहनं गेली तर त्यावरती जाणाऱ्या वाहनांची संख्याही घटते। हा फॉर्म्युला लक्षात घेऊन यावरती आता विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत। तर मग मित्रांनो, लवकरच पुणेकरांना असेच ट्रॅफिक विरहित रस्ते पाहायला मिळतील अशी आपण अपेक्षा करूयात। यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।